नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा, सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे आणि पाऊस पडतो आहे. एकदम बारीक बारीक थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि एकदम छान ग्रीनरी अशी दिसते आमच्या इकडे मस्तपैकी सकाळी. पण आज मला फुलं नाही दिसली, काय माहिती, मे बी कोणीतरी काढून नेली असतील. पण इतकं छान प्रसन्न वातावरण बघून खूप छान वाटतं आणि अशा थंडगार वातावरणामध्ये मला गरम गरम चहा प्यावासा वाटतो. त्यामुळे मी लगेच माझ्यासाठी चहा रेडी केलेला आहे. लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून घेतलेली आहे, कारण आज आषाढ अमावस्या आहे आणि आषाढ महिन्याच्या अमावस्येला आपण दीपपूजन करतो. तर माझं दीपपूजन मला करायचं होतं, त्यासाठी सर्व तयारी पण करायची होती. बाहेर जाऊन फुलं आणायची होती आणि श्रावणी सोमवार सुरू होणार आहे तर त्याची पण तयारी करायची होती. उपवास असतो माझा, तर उपवासाच्या दृष्टीने जी फळं वगैरे लागतात ती पण आणायची होती. एकंदरीत खूपच घाई गडबड असते. कोणताही सण असेल तर आपल्या सर्व गृहिणींचीच घाई गडबड असते. तर हे जे दिवे आहेत हे मला आता साफ करून घेणार आहे मी आणि ह्या दिव्यांचीच मी पूजा करणार आहे. माझ्याकडे भरपूर दिवे आहे, मी ते सगळे घेणार नाही आहे, फक्त एवढेच दिवे घेणार आहे दीपप्रज्वलनासाठी. तर मी सर्वात आधी जी पूजा असते आपली देवांची ती करून घेतली, म्हणजे बाकीच्या कामांना मी मोकळी होते. आणि अमावस्या, पौर्णिमा अशा शुभ दिवशी आपण उंबरठ्याचे जे हळदीचे लेपन आहे ते तर करायलाच पाहिजे. काही जण दर शनिवारीसुद्धा करतात किंवा गुरुवारीसुद्धा करतात, कोणत्याही शुभ दिवशी केलं तर चालतं. पण अमावस्या आणि पौर्णिमा हा दिवस कधीच चुकवायचा नसतो. तर मी आज हळदीचं लेपन आणि उंबरठ्याचे पूजन हे न चुकता मी आज केलेलं आहे. आणि ज्या दिवशी हळदीचं लेपन केलं त्या दिवशी घरामध्ये वातावरण इतकं सुंदर तयार होतं ना, की तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की किती पॉझिटिव्हिटी घरामध्ये वाटते. तर आता मी दीपप्रज्वलन केलेलं आहे आणि दिव्यांच्या पूजेला मी सुरुवात केलेली आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत हे दिवे आणि एकदम दीपप्रज्वलन केल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये जाणवते. खूप सुंदर दिसतंय हे ताट दिव्यांचं. आत्ताच माझी दिव्यांची पूजा करून झालेली आहे. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण आज आषाढ अमावस्या आहे आणि आज आपण दिव्यांची पूजा करतो. खरं तर सगळेच दिवे साफ करायचे असतात, म्हणजे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत ते सगळे स्वच्छ धुवून ते उजळवायचे असतात आणि मग ते प्रत्येक दिवा आपण प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची असते. पण मी असं नाही केलं, कारण माझ्याकडे भरपूर प्रकारचे दिवे आहेत. तर मी काय केलं, माझे जे महत्त्वाचे जे समया वगैरे आहेत माझ्याकडे, ज्या सेम साईजच्या वगैरे आहेत, तेवढ्या समया फक्त मी क्लीन वगैरे केल्या सर्व आणि मग त्याची पूजा केली. एका दिव्याची पूजा करा किंवा 10 दिव्यांची पूजा करा, शेवटी तुमच्या मनाचा भाव हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण झालेली आहे. आमच्या इकडे बाहेर मंदिर जवळ आहे आमच्या घराच्या, तर तिकडे आरती सुरू आहे, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी थोडंसं समजून घ्या. थोडासा आवाज येईल बाहेरून, तर थोडंसं समजून घ्या सर्वांनी. तर आज आषाढ अमावस्या आहे आणि आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि उद्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर मी श्रावणातल्या सेवेबद्दल जो व्हिडिओ पोस्ट केला होता तो सर्वांनी बघितलाच असेल. तो व्हिडिओ मध्ये मी एक गोष्ट सांगायची राहून गेली, ते म्हणजे तुम्ही जे सोमवार करणार आहात, श्रावणी सोमवार महादेवाचे, तर ते सेवा करताना तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आहे न चुकता. आणि उपवास पण असा करायचा आहे की तो गोडाचे उपवास करायचे. आमच्या इकडे असं म्हणतात की श्रावण महिन्यातले जे सोमवार असतात, जे महादेवाची सेवा म्हणून करायचे असतात, तर अशा सोमवारी तुम्ही मीठ खायचं नसतं, अळणी उपवास करायचे असतात, म्हणजे गोड उपवास करायचे. म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता, फळं घेऊ शकता, काही गोड खाऊ शकता, पण तुम्ही मीठ त्या दिवशी खायचं नाही. असं म्हणतात की ही सेवा करताना आपण ही एक गोष्ट पाळायची असते की त्या दिवशी मीठ खायचं नसतं. आता काही लोकांना ही गोष्ट पटेल, काही लोकांना नाही पटणार. ज्यांना विश्वास आहे त्यांनी करा, विश्वास असेल तरच करा, कारण जर विश्वास नसेल तर कितीही देवपूजा केली ती किंवा तुम्ही कितीही सेवा केली तरी त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. मी तर प्रत्येक वर्षी जे सोमवारचे उपवास करते ते मी आळणी उपवास करते आणि मग संध्याकाळी आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा मग आपण जेवणामध्ये मीठ वगैरे भाजी चपाती जे काही आहे ते आपण घेऊ शकतो.
संकल्प सोडून जर आपण सेवा करणार असेल तर आपल्याला उपवास करणं हे अनिवार्य आहे। उपवास करा। आता काही लोकांना काही अडचणी असतात, म्हणजे औषधं वगैरे घ्यावी लागतात, डॉक्टरांनी उपवास करायला नाही सांगितलेला असतो, अशा लोकांनी उपवास नका करू, पण मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न करा। मनोभावे केलेली सेवा महाराजांपर्यंत पण पोहोचते आणि आपल्या महादेवापर्यंत पण पोहोचते। खरं तर हे सर्व महाराजांचीच रूपं आहेत, महाराजच आहेत प्रत्येक देवामध्ये। तर मनोभावे फक्त सेवा करा आणि आपल्या अडचणी श्रावणी सोमवारच्या सेवेने दूर करा। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।